नमस्कार मित्रांनो, मातोश्री कम्प्युटर्समध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मुंबई उच्च न्यायालयाची जी भरती आहे लिपिक शिपाई ड्रायव्हर पदासाठी याबद्दल अत्यंत उपयुक्त असे प्रश्न बघणार आहोत. खालीलपैकी कोणता जीवाणूजन्य रोग आहे? कॉलरा, टायफॉईड. PM सूर्योदय योजना कोणासाठी आहे? तर ही गरीब कुटुंबासाठी योजना आहे. जीवनसत्व डीच्या अभावामुळे कोणता रोग होतो? तर मूडदूस हा रोग होतो. डेंग्यू विषाणूचा वाहक आहे. मादी एडिस डास याचा वाहक आहे. गगनयान मिशनचा उद्देश काय आहे? तर मानव अंतराळ मोहीम हा उद्देश आहे. खानदेश कवयित्री म्हणून कोणास ओळखले जाते? संदेश कवयित्री म्हणून बहिणाबाई चौधरीस ओळखले जाते. पहिले महायुद्ध कधी सुरू झाले? तर पहिले महायुद्ध 1914 साली सुरू झालेत आणि 11 नोव्हेंबर 1918 रोजी संपले. युविन हे पोर्टल कशासाठी आहे? तर हे पोर्टल आरोग्यासाठी आहे. महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग केंद्र कोणते? तर इचलकरंजी हे वस्त्रोद्योग केंद्र आहे. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. खालीलपैकी ब हा आशीर्वाद शुद्ध शब्द आहे. ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला? साहनी गुरुजींनी श्यामची आई, त्यानंतर विनोबा भावे यांनी गीताई आणि संत गाडगेबाबा म्हटलं तर स्वच्छता अभियान हे आपल्या डोळ्यासमोर येतं. तर ग्रामगीता हा ग्रंथ संत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेला आहे. फाइंड द करेक्टली स्पेल्ड वर्ड. खालील जे पर्याय दिलेले आहे त्यापैकी योग्य जे स्पेलिंग आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर यामध्ये पर्याय नंबर 3 सी गॅजेट हे स्पेलिंग बरोबर आहे. द बिल्डिंग इज नॉट सेज अँड मस्ट बी पुल डाऊन. तर यामध्ये पुल हे उत्तर आपलं बरोबर आहे. खंडपीठे आहेत. तर आपलं 3 खंडपीठे आहेत. यामध्ये विदर्भामध्ये नागपूरमध्ये खंडपीठ आहे. विदर्भ म्हणजे नागपूर आणि अमरावती हा जो प्रशासकीय विभाग आहे, हा विभाग मिळून जो विदर्भ बनला आहे, तर त्या विदर्भामध्ये हे खंडपीठ आहेत. त्या अंतर्गत 11 जिल्हे आणि 120 तालुके येतात. त्यानंतर दुसरं खंडपीठ आहेत मराठवाड्यामध्ये, म्हणजेच औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरमध्ये. तर यामध्ये 8 जिल्हे आणि 76 तालुके येतात. तिसरा आहेत गोवा पणजी, यामध्ये 40 लोकांची विधानसभा असते. तर या प्रकारचे 3 ठिकाणी हे खंडपीठ आहेत. आणि आता नुकतंच सर्किट बेंच म्हणून म्हणजे फिरते खंडपीठसुद्धा तयार झालेले आहेत. तर हे 6 जिल्ह्यांसाठी असणार आहेत फिरते खंडपीठ. पुढचा प्रश्न आहे वी एट डॅश विथ युअर बिहेवियर. तर यामध्ये नंबर 1 प्लेज्ड हे आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे टुडे इज संडे, टुमॉरो इट विल बी मंडे. तर यामध्ये बी म्हणजे जे उत्तर आहे आपला पर्याय विल बी, म्हणजे आज जर सोमवार आहे तर उद्या काय असणार आहे? आज जर रविवार आहे तर उद्या काय असणार आहे? सोमवार. पुढचा प्रश्न आहे मुख्य न्यायाधीश यांना शपथ कोण देतं? तर मुख्य न्यायाधीशांना शपथ देतात आपले राज्यपाल. डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण? तर पंडित जवाहरलाल नेहरू या ग्रंथाचे लेखक आहेत. पुढचा प्रश्न बघा 34 56 45 67 तर 56 78 बरोबर किती? तर असा हा प्रश्न आहे. तर खाली त्याचं सविस्तर विश्लेषण दिलेलं आहे. बघा 34 56 मधून जर तुम्ही मायनस केलेत 45 67 तर बरोबर उत्तर येतं आपलं 1111. तर जे पुढचं आहे 5678, यामध्ये जर आपण 1111 जर मिळवले म्हणजे बेरीज केली तर आपलं उत्तर येतं 6789. म्हणजे पर्याय नंबर 2 ब हे आपलं उत्तर ठरेल. अंथरूण पाहून पाय पसरावे या म्हणीचा अर्थ काय? ऐपतीप्रमाणे खर्च करणे. त्यानंतर आहे आपला पुढचा प्रश्न आहे, हा वयाचा प्रश्न आहे. अंकुश इज 44 years old टुडे. 8 years ago Pooja was half the age of that of Ankush. Then how old is Pooja today? म्हणजे जर अंकुशचं वय 44 वर्ष आजच्या डेटला आहे तर 8 वर्षापूर्वी म्हणजे आताच्या 8 वर्षापूर्वी पूजाचं अर्ध वय अंकुशच्या किती होतं? तर हा प्रश्न आहे. तर यामध्ये बघा 44 वर्ष वय आहे, त्यामधनं 8 वर्ष आपण मायनस केलेत तर खाली उरतात 36 आणि हाफ विचारलं आहे म्हणजे अर्ध विचारलं आहे. तर 36 / 2 हे केल्यानंतर खाली उरतात 18
आणि जे आपण 8 मायनस केलेले होते तर ते 8 पुन्हा प्लस करायचे आहेत, म्हणजेच 18 + 8 म्हणजे 26. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी म्हणजे 26 वर्ष. पुढचा प्रश्न आहे, उच्च न्यायालयाचे पहिले भारतीय न्यायाधीश कोण? तर याचं उत्तर आहे बद्रुद्दीन तैयबजी. हे उच्च न्यायालयाचे पहिले भारतीय न्यायाधीश आहेत. स्वतंत्र भारताचे उच्च न्यायालय यांचे मुख्य न्यायाधीश कोण होते? तर स्वतंत्र भारताचे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते M.C. चगला. पहिली महिला मुख्य न्यायाधीश कोण? तर पहिली महिला मुख्य न्यायाधीश होती सुजाता मनोहर. माहिती आपल्याला आवडलीच कळाल्यास निश्चितपणे चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.